पार्ट 1 चॅप्टर नंबर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक्स. मॅथमॅटिकल लॉजिक्स हा चॅप्टर आपण सुरू करतोय आजपासून आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाला म्हणायचं तर आता त्याची मी डेफिनेशन लिहिलं इथे. स्टेटमेंट म्हणजे अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. स्टेटमेंट म्हणजे असं सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण त्याला, किंवा ॲसर्टिव्ह, इंग्लिश ग्रामरमध्ये त्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. असं सेंटेन्स की जे डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह असणार आहे आणि ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट. एक्झाम्पल, सन राईज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, हे स्टेटमेंट आहे. कारण विच इज डिक्लेरेटिव्ह आणि एकतर ते ट्रू असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे. सन राईज इन द ईस्ट हे ट्रू आहे. दुसरं एक्झाम्पल काय सांगता येईल, अ ट्रायंगल हॅज अ 3 sides. एव्हरी ट्रायंगल्स हॅज 3 sides. प्रत्येक ट्रायंगलला 3 sides असतात. मग हे पण काय आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्यालाच आपण म्हणणार स्टेटमेंट. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते आपण डिनोट करतो स्मॉल p, स्मॉल q आणि स्मॉल r ने, विच इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल p, स्मॉल q आणि स्मॉल r. एक्झाम्पल पाहिलं आपण, सनराईज इन द ईस्ट. आता जर हे स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल T ने लिहितो. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची कॅपिटल व्हॅल्यू आपण ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल T ने लिहितो, कॅपिटल T. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F ने लिहितो. ओके, हे झालं स्टेटमेंट बद्दल. स्टेटमेंट म्हणजे असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स. पण त्याच्या व्यतिरिक्त सेंटेन्सचे बाकीचे पण टाइप्स आहेत. कोणते टाइप्स आहेत? फर्स्ट आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता हे का आपलं इंग्लिशचं ग्रामर, तुम्हाला असं वाटेल की आपण इंग्लिशचं ग्रामर शिकतोय, पण आपला मॅथ चालू आहे, मॅथमॅटिकल लॉजिक्स. आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय असतं समजून घ्यायचं आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये पहिलं सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणणार आपण, ज्याच्यामध्ये ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असते, त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणणार. ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असेल त्याला म्हणतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. एक्झाम्पल काय, ओपन द डोर. ऑर्डर आहे किंवा सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन, रिक्वेस्ट आहे. मग हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येणार आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. सेकंड आहे सेंटेन्सचा टाईप इंट्रोगेटिव्ह म्हणजे त्याला आपण क्वेश्चन मार्क म्हणतो. क्वेश्चन, ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन विचारलेला असतो त्याला म्हणतो आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग, आणि लास्टला क्वेश्चन मार्क. मग जिथं जिथं क्वेश्चन मार्क आहे त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणणार आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे पण स्टेटमेंट नाही आहेत. नंतर आहे एक्सक्लेमेटरी म्हणजे माहिती आहे, लास्टला तो एक दंडा लावलेला असतो, त्या जे काही सेंटेन्स असतात त्याला म्हणतो आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण स्टेटमेंट नसतात.
एक्झाम्पल घेऊयात आपण याचं काय. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. क्वेश्चन मार्क नाही, सॉरी, एक्सक्लेमेटरी मार्क. मग हे पण आपलं जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ते पण स्टेटमेंट नसतं. आणि लास्टला आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, शुअरली नाही सांगू शकत आपण. म्हणजे म्हणलं, मी जर असं म्हणलं दिस चेअर इज रेड इन कलर किंवा दिस इज रेड कलर, मी जर असं म्हणलं दिस इज रेड कलर, पण आता मी ज्याच्याकडे बोट केलंय तो रेड आहे का ब्ल्यू आहे तुम्हाला काय माहिती ना. जोपर्यंत तुम्ही तो स्वतः पाहत नाही तोपर्यंत मला माहिती नाही ते रेड आहे का ब्ल्यू आहे. मग तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते. किंवा दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात. ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं. x+3 = 6. x+3 = 6 एक एक्झाम्पल आहे ओपन सेंटेन्सचं. जोपर्यंत आपल्याला x ची व्हॅल्यू माहिती नाही, ओपन सेंटेन्स आहे. x जागी जर 3 टाकला तर 3+3 = 6, मग ते झालं ट्रू. 3 व्यतिरिक्त दुसरी जर व्हॅल्यू टाकली तुम्ही त्याच्या जागी तर ते फॉल्स असणार आहे. याला ओपन सेंटेन्स म्हणायचे. आणि ओपन सेंटेन्स पण स्टेटमेंट नसतात. ओके. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारणार, आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्सेस आर अ स्टेटमेंट ऑर नॉट. खाली दिलेले सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करा. मग हे असते सेंटेन्स असतील तर ते लिहायचं दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह असेल जे काही तुम्हाला माहिती असेल ते. आणि स्टेटमेंट असेल तर ते लिहायचं की दिस इज स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाला म्हणणार. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एक्झाम्पल त्याचं सनराइज इन द ईस्ट. अजून काय एक्झाम्पल सांगता येतील बरं. ट्रायंगल हॅज 3 साइड्स. त्याच्यानंतर अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. हे ठीक आहे. असे जे काही सेंटेन्स आहेत त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. ओके. आता पेज नंबर 1 वरती तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत पहा स्टेटमेंटचे. त्याच्यामध्ये पहिला आहे सनरायजेस इन द ईस्ट. स्टेटमेंट आहे 5 × 2 = 11. 5 × 2 = 11. 5 × 2 स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे. मी जर असं जरी म्हणलं सन रायजेस इन द वेस्ट, हे पण स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे. ते ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असेल तरी स्टेटमेंट, फॉल्स असेल तरी स्टेटमेंट असणार आहे. नंतर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड्स असतात. स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल ॲज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याचे 3ही साइड्स इक्वल असतात. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगल्स किती असतो 60-60-60. म्हणजेच त्याला आपण इक्विअँग्युलर म्हणू शकतो. म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल काय झाला, इक्विअँग्युलर ट्रायंगल झाला. स्टेटमेंट आहे, ट्रू असणार आहे. अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे. नॅचरल नंबर काय असतात 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे हे सगळे नॅचरल नंबर आहेत. आणि इंटिजर म्हणजे कोणते असतात. इंटिजर म्हणजे त्याच्यामध्ये 0 पण येणार, -1, -2, नंबर लाईन -3, हे इंटिजर. इंटिजर म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स, त्याला आपण इंटिजर म्हणतो. मग नॅचरल नंबरला आपण इंटिजर म्हणू शकतो ना. एव्हरी नॅचरल नंबर इज अन इंटिजर, कारण हे सगळे काय असणार
इंटिजरच आहेत ना, मग हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. ए नॅचरल नंबर इज अन इंटिजर स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे. सेकंडमध्ये दिलंय फॉलोइंग सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. खाली काही सेंटेन्स दिलेली आहेत आणि ते स्टेटमेंट नाही आहेत. आपण बघूयात कोणकोणते आहेत सेंटेन्सेस. प्लीज गिव्ह युअर पेन. कोणता टाईप्स आहे सेंटेन्सचा? प्लीज गिव्ह युअर पेन. दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, रिक्वेस्ट केलेली आहे. व्हॉट इज युअर नेम? क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह आहे. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इज इट, तेच लिहिले ना आपण इथे एक्झाम्पल. एक्सक्लेमेटरी आहे. हाऊ आर यू? इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन. डू यू लाईक अ प्ले टेनिस? क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह. ओपन द विंडो, रिक्वेस्ट किंवा ऑर्डर आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. लेट अस गो फॉर टी. लेट अस गो फॉर टी, रिक्वेस्ट. आणि सिट डाऊन्स, ऑर्डर आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहेत. ठीक आहे. आता खालीच त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पलमध्ये दिले पहा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट्स इन लॉजिक? राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणते स्टेटमेंट आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. पहिलं दिलेलं आहे 6 × 4 इज इक्वल टू 25. स्टेटमेंट आहे पण फॉल्स असणार आहे हे. सेकंड दिलेलं आहे x + 6 इज इक्वल टू 9. एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही त्यामुळे ते ओपन सेंटेन्स असणार आहे. नंतर दिले व्हॉट आर यू डुईंग? दिस इज नॉट अ स्टेटमेंट, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 इज इक्वल टू 0. x² - 5x + 6 इज इक्वल टू 0. हॅज 2 रिअल रूट्स. हॅज 2 रिअल रूट्स. आता आपल्याला माहिती आहे ना, क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात, रिअल रूट्स. ते इक्वल असतील किंवा अनइक्वल असतील, पण कधी असणार? जेव्हा त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. b² - 4ac इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे आपण 11th मध्ये 10वी मध्ये पाहिलेलं आहे. मग याच्यामध्ये b काय आहे? -5. a आहे 1 आणि c आहे 6. b² म्हणजे -5² -4a1 c6 -5² 25 24 इज इक्वल टू 1 विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू असणार आहे कारण त्याला 2 रूट्स असणार आहे. प्लीज सिट डाऊन. इट इज नॉट अ स्टेटमेंट, रिक्वेस्ट आहे. द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, स्टेटमेंट आणि विच इज ट्रू. Every real number is a complex number. Every real number is a complex number. ठीक आहे, रब करतो आता, हे समजलं असेल तुम्हाला. Every real number is a complex number. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आपण असा नंबर जो आपण a + bi या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. मग त्यांनी विचारलंय की एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तुम्ही कोणताही रिअल नंबर घ्या, 5 घ्या, तर याला पण तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता ना, a + bi म्हणजेच 5 + 0i. आणि मग हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे कारण प्रत्येक रिअल नंबर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. ही इज हॉनेस्ट. आता हे स्टेटमेंट आहे का? ही इज अ हॉनेस्ट. आता हे म्हणतो आपण
मी म्हणलं ही इज हॉनेस्ट, तर तो माझ्या नजरेमध्ये तो हॉनेस्ट आहे, पण दुसऱ्याच्या नजरेमध्ये तो हॉनेस्ट असेलच असं सांगता येत नाही. मग हे काही स्टेटमेंट नाही आहे, कारण ह्याला काही ट्रूथ व्हॅल्यू नसणार आहे. द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर माहिती आहे ना आपल्याला, 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, हे प्राईम नंबर आहे. तर त्यांनी काय विचारलंय, द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. म्हणजे 3चा जर स्क्वेअर केला, प्राईम नंबरचा स्क्वेअर केला, तर आन्सर किती येतं, 3चा स्क्वेअर 9. तर हा पण प्राईम नंबरच असला पाहिजे. आणि 9 प्राईम नंबर आहे का, नाही आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, पण ते फॉल्स आहे. एव्हरी स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. स्टेटमेंट आहे, पण ते फॉल्स आहे, कारण 3 प्राईम नंबर आहे, त्याचा स्क्वेअर 9 येतोय, आणि 9 हा प्राईम नंबर नाही आहे. ओके, चला स्टेटमेंट म्हणजे काय ते आत्ता आपण समजून घेतलं. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. तर लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी आपण जे वर्ड्स यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज लॉजिकल कनेक्टिव्ह. द वर्ड्स विच आर यूज टू कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड ॲज लॉजिकल कनेक्टिव्ह. या चॅप्टरमध्ये आपल्याला अँड, ऑर, इफ देन अँड इफ अँड ओनली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हचा स्टडी करायचा आहे. मग सिंपल स्टेटमेंट, सिंपल म्हणजे द स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 or more स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज सिंपल स्टेटमेंट. म्हणजे एकच स्टेटमेंट असणार आहे, त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, एकच स्टेटमेंट आहे, त्याला म्हणणार आपण सिंपल स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट, इफ अ स्टेटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statement then it is called as compound statement. जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये 2 किंवा जास्त स्टेटमेंट मिक्स केली असतील तर जे काही स्टेटमेंट असणार आहे त्याला म्हणणार आपण कंपाऊंड स्टेटमेंट. आता मग असे एक्झाम्पल सांगितलं सिंपल स्टेटमेंटचं काय, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन सिंपल स्टेटमेंट आहे. पण मी जर असं म्हणलं अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, बघा अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन एक स्टेटमेंट आहे, मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ दुसरं स्टेटमेंट आहे. दोन्ही सिंपल स्टेटमेंट आहे. त्या दोघांना जॉईन केलं मी अँड नाही, म्हणजे अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आता हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. मग तिथे त्यांनी एक्झाम्पल दिलेले, 3 इज अ प्राईम नंबर, एक सिंपल स्टेटमेंट आहे. दुसरं आहे 4 इज अन इव्हन नंबर, दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे, ते जॉईन केले अँड नाही, तर ते झालं एक कंपाऊंड स्टेटमेंट. 3 is a prime number and 4 is an even number. This is the example of compound statement. दोन सिंपल स्टेटमेंट अँड ने जॉईन केले तर ते झालं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, चला स्टेटमेंट आपण पाहिलं, डिफरंट टाईपचे सेंटेन्सेस पाहिले, लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले. या चॅप्टरमध्ये आपल्याला अँड, ऑर, इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हचा स्टडी करायचा आहे. सिंपल स्टेटमेंट काय असतं, कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं हे आपण पाहिलं. लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये पहिलं आपल्याला कनेक्टिव्ह पाहायचं आहे, कंजंक्शन. कंजंक्शन त्यालाच आपण म्हणतो अँड, आणि त्याचा सिम्बॉल आहे वरच्या साईडला ॲरो, वरच्या साईडला ॲरो असा कंजंक्शन. त्याची डेफिनेशन काय, इफ 2 स्टेटमेंट कंबाईन युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह्ज अँड, जर 2 स्टेटमेंट अँडने कनेक्ट केली तर त्याला म्हणतो आपण कंजंक्शन, आणि त्याचा सिम्बॉल काय आहे वरच्या साईडला ॲरो.
मग दोन स्टेटमेंट जर अँडनी जोडली असतील, सपोज एक स्टेटमेंट आहे P, दुसरं स्टेटमेंट आहे Q, तर ते दाखवणार कसं आपण? P कंजंक्शन Q, P कंजंक्शन Q, P कंजंक्शन Q. P ट्रू असेल, फॉल्स असेल, हा फॉल्स असेल, हे ट्रू असेल, किंवा दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील. म्हणजे 4 कंडिशन असणार. मग याचं ट्रूथ टेबल पहा. ट्रूथ टेबल कुणासाठी? कंजंक्शनसाठी. P स्टेटमेंट आहे, Q स्टेटमेंट आहे आणि P कंजंक्शन Q ट्रूथ टेबल. सपोज P स्टेटमेंट ट्रू आहे, Q पण ट्रू आहे, असं लिहूयात आपण. P ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, Q ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. म्हणजे P ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, P ट्रू आहे, Q फॉल्स आहे, P फॉल्स आहे, Q ट्रू आहे, आणि P पण फॉल्स आहे, Q पण फॉल्स आहे. 4 कंडिशन. ठीक आहे. 2 स्टेटमेंट असतील तर हे PQ असंच लिहिणार, TT फॉल्स फॉल्स, TF TF. आता दोन्ही ट्रू असतील तर P कंजंक्शन Q ट्रूच असणार. म्हणजे P हे स्टेटमेंट आहे, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. Q स्टेटमेंट आहे, मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. दोन्ही ट्रू, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T असणार आहे. दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असेल TF ला, तरी ते P कंजंक्शन Q फॉल्स असणार. दोन्हीपैकी एक जरी फॉल्स, फॉल्स. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्सच P कंजंक्शन Q. मग हा ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचा. कोणासाठी? कंजंक्शनसाठी. सेकंड आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन 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 आपण कशाने दाखवतो? वर्ड कोणता? ऑर. याचं सिम्बॉल काय? खालच्या साईडला एरो. खालच्या साईडला एरो म्हणजे असा. अँडला कंजंक्शनला वरच्या साईडला एरो होता. याचे डेफिनेशन काय देणार? इफ 2 स्टेटमेंट कंबाईन युजिंग लॉजिकल कनेक्टिव्हज ऑर कॉल्ड ॲज डिसजंक्शन. जर दोन स्टेटमेंट ऑरने जर कनेक्ट केले तर त्याला म्हणणार मी डिसजंक्शन. मग P डिसजंक्शन Q, P डिसजंक्शन Q. त्याचा ट्रूथ टेबल हा तर सेमच असणार. P सेम, Q पण सेम. याच्यामध्ये डिसजंक्शन मध्ये P डिसजंक्शन Q. आता डिसजंक्शन मध्ये दोन्ही फॉल्स असतील ना तरच P डिसजंक्शन Q फॉल्स असतो, अदरवाईज ट्रू. म्हणजे P पण स्टेटमेंट फॉल्स आहे आणि Q पण स्टेटमेंट फॉल्स आहे, तर त्याचा ट्रूथ टेबल P डिसजंक्शन Q काय येणार? फॉल्सच येणार. आपण याला रीड कसं करतो? P डिसजंक्शन Q. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. हा झाला ट्रूथ टेबल डिसजंक्शनसाठी. ओके. तिसरी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे. फर्स्ट 2 पाहिल्या. पहिलं कंजंक्शन, सेकंड पाहिलं डिसजंक्शन. तिसरी आहे कंडिशनल, त्यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणतो. डेफिनेशन: इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाईन बाय युजिंग कनेक्टिव्हज, इफ देन कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. जर 2 स्टेटमेंट इफ देननी जॉईन केली तर त्याला आपण म्हणणार कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन.
मग त्याचं सिम्बॉल काय आहे? त्याचं सिम्बॉल आहे कंडिशनलचं ॲरो, एका साईडला ॲरो P2Q. आणि ह्याला रीड कसं करणार? P इम्प्लाइज Q, P इम्प्लाइज Q किंवा P कंडिशनल Q. ओके, किंवा ठीक आहे P कंडिशनल Q किंवा P इम्प्लाइज Q. याचा ट्रूथ टेबल दोन स्टेटमेंट P आणि Q. P मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, Q मध्ये TF TF ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. मग ह्या कंडिशनलची कंडिशन अशी आहे, याचा ट्रूथ टेबल असा आहे, TFलाच तो फॉल्स असतो, ट्रू फॉल्सलाच तो फॉल्स असतो, अदरवाईज तो ट्रू असणार. मग ट्रू ट्रूला पण तो ट्रूच, फॉल्स ट्रूला पण तो ट्रूच, आणि फॉल्स फॉल्स दोन्ही जरी फॉल्स असेल तरी ट्रूच. कंडिशनलमध्ये फक्त पहिलं P ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट Q फॉल्स असेल आणि P कंडिशनल Q असेल तरच ते फॉल्स असणार, अदरवाईज ट्रू. कंडिशनलमध्ये P इम्प्लाइज Q असेल, P कंडिशनल Q असेल आणि P जर ट्रू असेल, Q फॉल्स असेल तरच ते फॉल्स असणार आहे, अदरवाईज ट्रू असणार आहे. ओके, आता कंडिशनल नंतर आहे बायो कंडिशनल. बायो कंडिशनल 4th नंबरचा बायो कंडिशनल. त्यालाच आपण म्हणतो डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन. त्याचे डेफिनेशन काय लिहिणार आपण? इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ. जर दोन स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह कोणती, इफ अँड ओनली इफने जर ते कनेक्ट केले असतील तर त्याला आपण म्हणतो बायो कंडिशनल. और डबल इम्प्लिकेशन. बायो कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन लिहिलेले दिसत नसेल, डबल इम्प्लिकेशन. याचं सिम्बॉल आहे P बायो कंडिशनल Q. ह्याला आपण रीड कसं करणार? P बायो कंडिशनल Q, P बायो कंडिशनल Q. याचा ट्रूथ टेबल P बायो कंडिशनल Q. याचा ट्रूथ टेबल जर बघितला ना, दोन्ही जर ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही जर फॉल्स असतील तर ट्रू, दोन्ही ट्रू असतील ट्रू, दोन्ही फॉल्स असतील फॉल्स, अदरवाईज एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, फॉल्स एक पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे फॉल्स. हा झाला बायो कंडिशनलचा ट्रूथ टेबल. दोन्ही सेम असतील ट्रू ट्रू ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके, शेवटचं आपलं कनेक्टिव्ह आहे निगेशन. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. त्याचे डेफिनेशन काय दिले पहा. फॉर एनी गिवन स्टेटमेंट P देर इज अनादर, इथे लिहूयात आपण अनादर स्टेटमेंट विच डिफाइंड टू बी ट्रू when P is false and false when P is true, called as negation of P, denoted by हे सिम्बॉल आहे निगेशनचं, असं सिम्बॉल. म्हणजे P जर ट्रू घेतला तर त्याचं निगेशन फॉल्स घेणार आणि P जर फॉल्स घेतला तर त्याचं निगेशन ट्रू घेणार. म्हणजे ट्रूथ टेबल पाहायचा. P स्टेटमेंट आहे आणि त्याचं निगेशन, निगेशन ऑफ P. P ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स घेणार
आणि पी फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू घेणार. ठीक आहे, हा झाला ट्रूथ टेबल कुणासाठी, निगेशनसाठी. आणि निगेशन ऑफ पी इज इक्वल टू निगेशन कॅन्सल विच इज इक्वल टू पी. ओके, तर अशा पद्धतीने आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिल्या. फर्स्ट पाहिली आपण कंजंक्शन. जर 2 स्टेटमेंट अँडने जॉईन केले तर दॅट इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. त्यानंतर पाहिलं आपण डिस्जंक्शन. जर 2 स्टेटमेंट आपण ऑरने कनेक्ट केले दॅट इज कॉल्ड ॲज डिस्जंक्शन. त्यानंतर पाहिलं आपण कंडिशनल. जर 2 स्टेटमेंट आपण इफ देनने कनेक्ट केले दॅट इज कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. त्यानंतर पाहिलं आपण डबल कंडिशनल किंवा बायो कंडिशनल, त्यालाच म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. जर 2 स्टेटमेंट आपण इफ अँड ओनली इफने जर कनेक्ट केले दॅट इज कॉल्ड ॲज बायो कंडिशनल. आणि लास्टचं आपलं निगेशन. तर या 5चे आपण ट्रूथ टेबल थोडक्यात पाहूयात. अँड साठी पहा. अँड साठी म्हणजेच त्याला कंजंक्शनसाठी. कंजंक्शन डिनोट करतो आपण वरच्या साईडला ॲरो. 2 स्टेटमेंट आहे पी क्यू, तर त्याचा ट्रूथ टेबल पी कंजंक्शन क्यू. ओके, पी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी कंजंक्शन क्यू काय असणार, पी कंजंक्शन क्यू दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. कंजंक्शनसाठी झाला. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दिसत नाही इकडे. ओके, सेकंड पाहिलं आपण डिस्जंक्शनसाठी. डिस्जंक्शन म्हणजे खालच्या साईडला ॲरो. आपण जोडणार कशाने 2 स्टेटमेंट, ऑरने, कंजंक्शन अँडने. मग याचा ट्रूथ टेबल पी क्यू, पी डिस्जंक्शन क्यू, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ह्याची कंडिशन काय होती, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. त्यानंतर पाहिलं आपण कंडिशनल. सिम्बॉल पी कंडिशनल क्यू असं दाखवतो आपण. ठीक आहे, इथं आपण 2 स्टेटमेंट पी कंजंक्शन क्यू, पी डिस्जंक्शन क्यू. कंडिशनलमध्ये पी क्यू आणि पी कंडिशनल क्यू, तर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. कंडिशनलची अट काय होती, पहिलं ट्रू असेल, पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे. ट्रू फॉल्स असेल तरच पी इम्प्लाइज क्यू फॉल्स असतो, अदरवाईज ट्रू असणार आहे. इम्प्लिकेशन किंवा कंडिशनलमध्ये पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. ठीक आहे, ओके. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा तुमच्या बुक्समध्ये आहेतच. त्यानंतर बायो कंडिशनल 4 नंबर. बायो कंडिशनल पी बायो कंडिशनल क्यू, पी बायो कंडिशनल क्यू. ठीक आहे, पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे, तर पी बायो कंडिशनल क्यू. ट्रूथ टेबल हा असणार आपला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स म्हणजे पी, ट्रू फॉल्स क्यू. तर बायो कंडिशनलची अट काय आहे,
दोन्ही सेम असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके. बायोकंडिशनलमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही सेम असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही सेम असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि लास्टचं निगेशन. निगेशन काय आपलं? निगेशन दाखवतो कशाने आपण? या सिम्बॉलने. एकच स्टेटमेंट आहे पी, त्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजेच निगेशन पी. म्हणजे हा ट्रू घेतला तर हा फॉल्स घेणार, आणि हा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू असणार. ठीक आहे. 5ही आपल्या लॉजिकल कनेक्टिव्ह झाल्यात. नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक्झरसाइज 1.1 ला सुरुवात करणार आहे. ओके.